शिवनीती छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित माहिती देणारे सदर आयोजित या ठिकाणी इन्फॉर्मेशन या सदरांतर्गत आज पाहणार आहोत आपण ई बाईक. या ई बाईक म्हणजेच विजेवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांविषयी माहिती पाहत असताना महाग का असेना पण ईव्हीच पाहिजे किंवा ईव्हीच हवी. 2024मध्ये भारतीयांनी विकत घेतलेली 16 लाखाहून अधिक इलेक्ट्रिक वाहने ही आत्तापर्यंत मध्ये विविध प्रकारच्या वाहनांचे रेकॉर्ड ब्रेक अशी विक्री केली आहे. एकट्या मार्चमध्ये 1,97,000हून अधिक इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. वाहनांच्या या सरकारच्या वाहन वेबसाईटवरील डेटा दर्शवतो की एप्रिल 2023 ते मार्च 2024पर्यंत भारतात 16,65,270 इलेक्ट्रिक वाहनांची खरेदी करण्यात आलेली आहे. मागील वर्षात देशभरात 11 लाख ईव्हीची नोंद झाली होती. या वाहनांच्या विक्रीचे प्रमाणही वर्षभरात 5.3% वाढून 6.3% इतके झाले आहे. जाणकारांच्या मते सरकारच्या फेम टू सबसिडी योजनेमुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात याकडे आकर्षित झाले आहेत. या 4,562 इतकी सरासरी इलेक्ट्रिक वाहने 2024 या वर्षात दररोज विकली गेली आहेत. तर त्याच प्रमाणात 2023मध्ये 3,242 इतकी सरासरी ईव्ही वाहनांची नोंद दररोज झालेली आहे. कशामुळे वाढली विक्री? तर जुलै अखेरपर्यंत ई वाहन खरेदीला प्रोत्साहन चालू ठेवण्यासाठी सरकारने 500 कोटींची इलेक्ट्रिक मोबॅलिटी प्रमोशन स्कीम सुरू केली. यामध्ये पेट्रोल, डिझेल, CNGच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतीमुळेही ग्राहक इलेक्ट्रिक वाहनाकडे वळू लागले आहेत, असे जाणकार सांगतात. भारत सरकारने एक नवीन इलेक्ट्रिक वाहन उपक्रम मंजूर केला आहे, ज्यामध्ये कर सवलतींचाही समावेश आहे. बाईक विक्रीत देखील या ठिकाणी आपण माहिती पाहूया की कोणत्या राज्यात राज्याने सर्वाधिक जास्त विक्री केली आहे. यामध्ये सर्वाधिक विक्री करणारं राज्य आहे महाराष्ट्र, ज्या ठिकाणी 2,72,502 वाहनांची ई बाईक विक्री झालेली आहे. तर कर्नाटक या राज्याने 2,29,582 ई बाईक या ठिकाणी विक्री केलेली आहे. त्याचसोबत तामिळनाडू या राज्याने 1,54,563 ई बाईक विकलेले आहेत. त्यानंतर चौथा क्रमांक लागतो तेलंगणा या राज्याचा 1,36,247 बाईक विकलेले आहेत. त्यानंतर गुजरात राज्याचा 5वा क्रमांक लागतो. या राज्याने 1,34,247 बाईक विकलेले आहेत. 6वा क्रमांक लागतो राजस्थान, ज्या राज्याने 1,15,161 बाईक विकलेले आहेत. त्यानंतर 7वा क्रमांक लागतो केरळ या राज्याचा, ज्या ठिकाणी 86,381 ई बाईकची विक्री झालेली आहे. त्यानंतर दिल्लीचा नंबर लागतो, जिथे 70,048 वाहनांची विक्री झालेली आहे. आणि त्यानंतर उत्तर प्रदेश या राज्याचा नंबर येतो 61,706 आणि 10वा क्रमांक येतो आंध्र प्रदेश, ज्या ठिकाणी 60,243 वाहनांची विक्री करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने ई बाईक विक्रीचा या भारतातील 2024मधील विक्रम या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. यानंतर अशीच माहिती पाहण्यासाठी आपले सर्वांचे धन्यवाद. आपण नंतर भेटूया. या शिवनीती